लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा. जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता होता, तुम्ही सर्वजण वाट बघत होते, अखेर तो हप्ता सुरू झालेला आहे. सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा. 10वा हप्ता लाडक्या बहिणींनो, 10वा हप्ता सुरू. 10वा हप्त्याचे 1500 रुपये सुरू झाले. आता कोणाकोणाला पैसे आले ते तुम्हाला सांगतो, आणि तुम्हाला बाकीच्यांना जरी आले नसतील पैसे लाडक्या बहिणींनो, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देतो. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. त्यांना पुढील 1-2 तासात पैसे कसे मिळणार आहेत, जरी पुढील 1-2 तासात जरी नाही चाले तर मग तुम्हाला कधी मिळणार आहेत त्याबद्दल माहिती सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे 55,000 संदर्भात काय अपडेट आहे, 55,000 संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट पण आपण समजून घेऊया. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला सर्व काही सांगतो. अतिशय दमदार अपडेट आहेत. ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांच्या खात्यात 10वा हप्ता सुरू झाला, आणि 55,000 रुपये कसे मिळणार त्याबद्दल पण अपडेट सांगतो. आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या पण मी तुम्हाला सांगतो. टॉप बातम्या पण आपण बघूया. चला तर मग सर्व अपडेट आपण आता जाणून घेऊया. तर अतिशय दमदार अपडेट आहे. सर्वात मोठी खुशखबर आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते. तुम्हाला आता 3,000 रुपये मिळाले. 3,000 रुपये मिळाल्यानंतर तुम्ही सर्वजण आता वाट बघत होते एप्रिल महिन्याची. एप्रिल महिन्याचे पैसे कधी जमा होणार याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर अपडेट आली आणि हप्ता सुरू झाला. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, तर भरपूर बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत. तर अपात्र बहिणींना पैसे मिळणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे जमा होणार आहे, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. आता पात्र ज्या बहिणी आहेत त्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, बस, दुसरं काही करण्याची गरज नाही. तर बहिणींनो, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जाणार आहे. जरी अजूनपर्यंत 10वा हप्ता जमा झालेला नसेल तुमच्या खात्यात तर तो कधी होणार आहे त्याबद्दल माहिती सांगतो. बाकीच्यांना येणे सुरू, बाकीच्यांना कधी मिळणार सर्व माहिती भेटणार आहे. 55,000 रुपये संदर्भातून माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजणार आहे. सर्व काही त्याबद्दल पण सांगतो. आणि आजच्या ज्या काही कामाच्या बातम्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या बातम्या पण समजून घ्या. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, मी तुम्हाला एकदम कामाची बातमी सांगत असतो. असं उगाच तुम्हाला काही माहिती सांगायची आणि काही अपडेट द्यायची तसं आपल्या चॅनलवर होत नाही आणि पुढे चालून होणार पण नाही. जे कामाची बातमी आहे ते कामाची बातमी तुम्हाला मी देत असतो. आता कामाची बातमी काय आलेली आहे ते कामाची बातमी आपण पुढे बघणारच आहोत. परंतु पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट समजून घ्या. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट आता नीटपणे समजून घ्या. बघा, आता ग्राहक केंद्र आणि बँकेत भरपूर गर्दी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण जो काही लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता तो सुरू झालेला आहे त्याबद्दल अपडेट आपण समजून घेणार आहोत. सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. आणि बघा, ज्या पण अपडेट आहेत आज रोजीच्या त्या अपडेट पण आपण समजून घेऊया. हे बघा, जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून रेग्युलर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहे. बरोबर वेळेवर पैसे जमा होत आहे. जो काही 8वा हप्ता होता फेब्रुवारीचा तो थोडा उशीर त्यासाठी झाला होता, परंतु तो मार्च महिन्यात मिळून गेला होता. म्हणजे 8वा हप्ता पण मिळाला होता आणि 9वा हप्ता पण मिळाला होता. म्हणजे 1500 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च महिन्यात मिळाले होते. आता हा एप्रिलचा महिना सुरू झालेला आहे. एप्रिलचा हप्ता सुरू झालेला आहे, 10वा हप्ता आहे. तर चला मग त्याबद्दल काय अपडेट आहे ते अपडेट सांगतो. आणि 55,000 रुपये संदर्भात काय माहिती आहे ते माहिती पण तुम्हाला आता मी सांगतो. चला आता माहिती समजून घ्या. अतिशय दमदार माहिती आपण समजून घेणार आहोत. सर्व काही अपडेट कामाची अपडेट आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही रोज काही ना काही अपडेट, काही ना काही माहिती बघतच आहात लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आणि आपलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला सर्व सत्य माहिती सांगत असतं. मग ती छोटी अपडेट असो मोठी अपडेट असो सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो व्हिडिओच्या माध्यमातून.
तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकदम जबरदस्त अपडेट आहे. सर्व बहिणी आता खुश होणार आहात, कारण खुश होणारीच बातमी आहे. चला मग ती बातमी आपण आता इथे बघणार आहोत. अतिशय दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाचे अपडेट. हे बघा, तर लाडक्या बहिणींनो, जो 10वा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे. 10वा हप्ता सुरू. 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. 2100 रुपये संदर्भात अजून निर्णय झालेला नाही. 2100 रुपये कधी मिळणार आहेत त्याबद्दल पण अपडेट समजून घ्या. 2100 रुपये संदर्भातून माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही त्या संदर्भातून माहिती मी देतो. आणि ज्या काही आजच्या टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या पण तुम्ही समजून घ्या. आणि माझी तुम्हाला एकच विनंती असते, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. पटापट या व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे. करा बरं लाईक. केलं का लाईक? धन्यवाद. आणि ज्या बहिणी, जे भाऊ चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला पटापट सबस्क्राईब करा बरं. चॅनल सबस्क्राईब झालं पाहिजे, कारण चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट, डेलीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला सर्व माहिती आपण समजून घेऊया. जे पण अपडेट समोर आलेले आहे ती अपडेट आपण समजून घेणार आहोत. तर बघा, तुम्हाला माहितीच आहे, आपल्या चॅनलवर जी माहिती सांगितली जाते एकदम सिंपल भाषेत. बहिणींनो, तुम्हाला माहीत आहे मी किती एकदम सिंपल भाषेत तुम्हाला माहिती देत असतो. म्हणजे ती माहिती तुम्हाला एकदम समजायला पाहिजे, एकदम क्लिअर समजायला पाहिजे. अशाच भाषेत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत असतो. असं नाही की एकदम अवघड करून सांगायचं मग ते तुम्हाला समजत नाही, तसं नाही. एकदम आपल्या सोप्या भाषेत, एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की काय अपडेट आहे. आता या अपडेट बघा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहेत. तर अपडेट अशा आहेत की बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येत आहेत. बघा, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही छोटे असो मोठे असो काही ना काही अपडेट येतच आहे. आणि सर्व अपडेट छोटे असो मोठे असो, ती अपडेट सर्वप्रथम तुम्हाला ATV गुरुजी आपल्या एकमेव यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असते सर्वप्रथम. आणि नवीन अपडेट, असं नाही की रोज एकच माहिती बघायची, तसं नाही. रोज काही ना काही नवीन अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत आहे. काही बदल होत आहे, काही नवीन अपडेट येत आहे. तर जी पण माहिती माझ्याकडे येत आहे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. छोटे असो मोठे असो जी अपडेट असेल ती. बघा, आता 1,500 रुपये दर महिन्याला तुम्हाला येतात. 1,500 रुपये. ओके. मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर या महिलांना 2,100 रुपयाचा निधी देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण विधान राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे. बघा, अजितदादांनी काय सांगितलं की पुढे चालून जशी जशी राज्याची परिस्थिती सुधरेल त्याप्रमाणे आम्ही पुढे चालून 1,500 ऐवजी 2,100 रुपये लाडक्या बहिणींना देणार आहोत. त्याबद्दल विचार करण्यात येणार आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आता सध्या तरी तुम्हाला पॉसिबल नाही 2,100 रुपये देणं, असं सरकार म्हणत आहे. हां, 5 वर्ष सरकार आहे. मग 5 वर्षात जो काही जाहीरनामा आहे त्यामध्ये मेन्शन करण्यात आलं होतं. तर जे काही जाहीरनाम्यात मेन्शन करण्यात आलं होतं ते पुढील 5 वर्षात त्या संदर्भात निर्णय होऊ शकतो, असं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे पुढील 5 वर्षात म्हणजे पुढील काही महिन्यात 1,500 रुपयेऐवजी तुम्हाला 2,100 रुपये सरकार देणार आहे. आणि महायुती सरकार एकदम जबरदस्त काम करत आहे. त्याप्रमाणे सरकार 100% तुम्हाला 2,100 रुपये महिना देणार आहे. परंतु ते आता सध्या नाही भेटणार, पुढे चालून तुम्हाला 2,100 रुपये महिना भेटणार. ओके. परंतु आता सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहे. आलं लक्षात? चला आता पुढे महत्त्वाची माहिती समजून घ्या. तर पहा पुढे महत्त्वाची माहिती. तर बघा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सादर केली. मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड विजय मिळवून देण्यात लाडकी बहिणींचा मोठा वाटा होता. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेवर आल्यास या योजनेतील रक्कम 1,500 रुपयांवरून
2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. बघा, तर बघा, पहिले सांगण्यात आलं होतं निवडणुकीच्या पहिले असं सांगण्यात आलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना जे आता 1500 रुपये आम्ही देत आहोत, पुढे चालून आम्ही सर्व लाडक्या बहिणींना, ज्या काही बहिणी पात्र आहेत अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असं सांगण्यात आलं होतं निवडणुकीच्या पहिले. त्यामुळे निवडणूकमध्ये महायुती सरकारला जबरदस्त फायदा झालेला आहे. भरपूर बहिणींनी महायुती सरकारला मतदान केलं होतं, त्यामुळे प्रचंड मताने महायुती सरकार बनली होती. त्यामुळे बघा, महायुती सरकारचा दणदणीत विजय झाला होता लाडक्या बहिणींमुळे. त्यामुळे सरकार देखील आता लाडक्या बहिणींचा विचार करणार आहे. ज्याप्रमाणे सरकार बोललेलं आहे की आम्ही 2100 रुपये देऊ, त्याप्रमाणे 100% निर्णय तर होईलच मला वाटत आहे. पुढे चालून तो निर्णय होणारच आहे. आता सध्या तरी ज्याप्रमाणे तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत, तर पुढे चालून तुम्हाला 2100 रुपये सरकार देणारच आहे. काही त्यामध्ये टेन्शन घेण्याची गरज नाही. ओके, तर 2100 रुपये सरकार देणार आहे. निवडणुकीच्या पहिले वादा करण्यात आला तर तो वादा पूर्ण होणार आहे. आता हा वादा कोणत्या महिन्यात पूर्ण होईल त्याबद्दल आपल्याला पुढे समजणारच आहेत. काही टेन्शन घेऊ नका, त्याबद्दल पण अपडेट पुढे आपल्याला पाहायला भेटणारच आहे. काही काळजी करू नका. 100% सरकार तुम्हाला वाढीव हप्ता देणार आहे. ओके, काही काळजी करू नका. आता जेव्हा निवडणुकीच्या पहिले वादा करण्यात आला होता, त्यामुळे लाडक्या बहिणीने भरभरून मतदान महायुती सरकारला केलं होतं. त्यामुळे दणदणीत विजय महायुती सरकारचा झाला होता. त्यामुळे आता ज्याप्रमाणे तुम्ही महायुती सरकारला मतदान केलं आहे, त्यामुळे आता सरकार देखील तुमचा विचार करणार आहे आणि एक चांगल्या पद्धतीने पुढे चालून निर्णय होईलच. 2100 रुपये तुम्हाला मिळतील, परंतु आता ते सध्या पॉसिबल नाही. पुढे चालून त्या संदर्भात निर्णय होणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे, ही अपडेट तुम्हाला समजली, ही माहिती समजली. चला आता 10वा हप्ता संदर्भात माहिती जाणून घ्या. 55,000 रुपये संदर्भात काय माहिती आहे ती माहिती पण समजून घ्या. चला ती माहिती तुम्हाला मी आता सांगतो. चला पुढे महत्त्वाची माहिती समजून घ्या. अजून हे बघा, वास्तविक लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याचे म्हटले जात आहे. राज्य सरकार विकास कामांचा निधी या योजनेकडे वळवत असल्यामुळे विकास कामावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. काही वेळा तर राज्य सरकारकडून ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र विविध मंत्री आणि महायुतीच्या नेत्यांकडून ही योजना बंद केली जाणार नाही अशी ग्वाही देण्यात येत आहे. बघा, आता जे काही विरोधी पक्षनेते आहेत, विरोधक आहेत, म्हणजे विरोधी पक्षनेते जे आहेत ते आरोप करत आहे की योजना बंद होईल, असं होईल, तसं होईल. जे काही तिजोरीवर ताण पडलेला आहे सरकारच्या, त्याबद्दल पण बोललं जात आहे. परंतु एकीकडे महायुती सरकार स्पष्टपणे सांगत आहे की योजना वगैरे बंद होणार नाही. मुख्यमंत्री साहेब सांगत आहे की योजना बंद होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब सांगत आहे की योजना बंद होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा सांगत आहे की योजना बंद होणार नाही. अर्थमंत्री साहेब पण आहेत. तसेच आदिती तटकरे मॅडम देखील सांगत आहेत की योजना बंद होणार नाही. त्यामुळे योजना बंद होणार नाही असं महायुती सरकारकडून सांगण्यात येत आहे आणि योजना वगैरे काही 5 वर्ष बंद होणार नाही असं आपल्याला दिसत आहे. कारण महायुती सरकार 5 वर्ष असणार आहे पुढील. तर बघा, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की लाडकी बहीण योजनेचा पैसा तर तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे, फक्त बस दुसरं काही करण्याची गरज नाही. इथे स्पष्ट इथे आपल्याला समजत आहे. पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती समजून घ्या. अजून हे बघा, तर लाडकी बहीण योजना हे आपले कवच आहे. त्यामुळे ही योजना यापुढे कायमस्वरूपी चालत राहील अशी ग्वाही देत प्रधानमंत्री, हे बघा, तर बघा अशी ग्वाही कोण देत आहे? पंतप्रधान मोदी यांनी लखपती दीदीच्या अंमलबजावणी सुरू केली आहे. बघा, आता पुढे बघा, त्याचप्रमाणे आपण ही लाडक्या बहिणींना लखपती बनवून त्यांना सोन्याचे दिवस दाखवणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. बघा, शिंदे साहेबांनी पण म्हटलं की आम्ही जे बहिणी आहेत लाडक्या बहिणी त्यांना आम्ही सोन्याचे दिवस दाखवणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका बहिणींनो, 100% तुम्हाला
पैसे मिळणारच आहेत. चला आता आपण 10वा हप्ता संदर्भात माहिती समजून घेऊया. तर लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे त्याबद्दल आता माहिती नीटपणे समजून घ्या. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ही माहिती समजून घ्या आता. तर लाडक्या बहिणींनो बघा, आता तुम्ही सर्वजण 10व्या हप्त्याची वाट बघत आहेत बरोबर. तर हा 10वा हप्ता अजून सुरू झालेला नाही, हा सुरू होणार आहे 10 एप्रिल नंतर. तारीख लक्षपूर्वक बघा, 10वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता 10 एप्रिल नंतर सुरू होणार आहे. लक्षपूर्वक आहे का लाडक्या बहिणींनो, माहिती अतिशय दमदार आहे, समजून घ्या. लाडकी बहीण योजनेचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता हा 10 एप्रिल नंतर सुरू होणार आहे. अजूनपर्यंत कोणालाच हप्ता आलेला नाही, त्यामुळे उगाच टेन्शन घेऊ नका. 10 एप्रिल नंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू होणार आहे. आलं लक्षात. चला आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती समजली. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता 10 एप्रिल नंतर सुरू होणार आहे, त्याबद्दल माहिती तुम्हाला समजली. आणि 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, 2100 रुपये तुम्हाला पुढे चालून मिळणार आहेत, त्याबद्दल सर्व काही समजलं. तुम्हाला संपूर्ण माहिती समजली, संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली. आता टॉप बातम्या ज्या आहेत, कामाच्या बातम्या ज्या आहेत, त्या कामाच्या बातम्या समजून घ्या. चला बातमी नंबर आपण 1 बघणार आहोत पहिले. तर बातमी नंबर 1 तुम्ही बघू शकता, अतिशय दमदार बातम्या आहेत. तर बघा भावांनो बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. कामाच्या बातम्या, ज्या कामाच्या बातम्या असतात त्याच बातम्या मी तुम्हाला सांगत असतो. हे बघा बातमी नंबर 1 तुम्ही बघू शकता. लाखाचा तोटा, काय म्हटलं आहे, सॉरी तोटा म्हणतोय मी. तर लाखाचा टप्पा सोडा, महिलांना भुरळ पडणार सोनं होणार स्वस्त, मिळणार 55,000 प्रति तोडा. तर बघा माहिती काय आहे, दमदार माहिती आहे, समजून घ्या. माहिती नीटपणे समजून घ्या. तर लाखाचा टप्पा सोडा, महिलांना भुरळ पाडणारं जे काही सोनं आहे ते सोनं आता स्वस्त होणार आहे, मिळणार आहे 55,000 प्रति तोडा. प्रश्नचिन्ह आहे बरं, समजून घ्या पहिले, माहिती नाही तर तुम्ही म्हणाल की 55,000 झालं की काय, पुढे चालून होणार आहे असं इथे एक गणित लावलं जात आहे. एक जे काही तज्ज्ञ आहेत ते सांगत आहेत. समजून घ्या माहिती, बातमी समजून घ्या. गेले काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामध्ये दररोज भाववाढ आहे तो उच्चांक गाठत आहे. येत्या काही दिवसात सोनं 1 लाख रुपये प्रति तोडा होणार असल्याचा देखील अंदाज लावला जात आहे. आता बघा माहिती जी आहे नीटपणे आता तुम्हाला समजून घ्यायची आहे. माहिती आता समजून घ्या. तर बघा सोनं 1 लाख रुपये प्रति तोडा होणार असल्याचा देखील अंदाज लावला जात आहे. मात्र या दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बघा सोना संदर्भात जे काही सोने वापरतात त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सोनं तब्बल 40% खाली येणार आहे. पाहूयात हा अंदाज नेमकी कोणी वर्तवला आहे. तर बघा हा जो अंदाज आहे तो नेमका कोणी वर्तवलेला आहे. हे बघा अमेरिकेमधील एका विश्लेषक हा अंदाज वर्तवला आहे की येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमती प्रचंड कोसळणार आहे. मॉर्निंग स्टार या संस्थेचे विश्लेषक जॉन मिल्स यांनी हे भाकीत केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की सोनं तब्बल 38 ते 40% हे घटणार आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये 90,000 रुपये प्रति तोडा असलेली 24 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 55,000 रुपये प्रति तोडा होण्याची शक्यता आहे. तर अमेरिकेमध्ये हेच भाव आताच्या $3,000 प्रति तोडावरून थेट 1,820 प्रति तोडा होण्याची शक्यता आहे. बघा तर अतिशय दमदार ही पहिली अपडेट होती. तर 90,000 वरून डायरेक्ट 55,000. तर 55,000 संदर्भात काय अपडेट आहे, ती 55,000ची अपडेट तुम्हाला समजली. हे बघा 55,000 संदर्भात अपडेट तुम्हाला समजली असेल. 55,000 रुपये प्रति तोडा सोनं होईल असं इथे एक
जो अंदाज आहे तो वर्तवला जात आहे। बघू आता पुढे चालून संपूर्ण समजणारच आहे की वाढते की कमी होते, परंतु कमी होईल असं सांगितलं जात आहे। सोन्याचा भाव कमी होईल असं सांगितलं जात आहे आणि भरपूर 40-30% कमी होईल असं, 38 ते 40% कमी होईल असं देखील सांगण्यात येत आहे। बघू आता ते पुढे समजणारच आहे। आता तरी आपण काय बोलू शकतो त्यामध्ये, परंतु पुढे चालून 100% सोन्याचा भाव कमी होईल असा जो काही अंदाज आहे तो अंदाज इथे वर्तवण्यात आलेला आहे। आलं लक्षात? ठीक आहे, ही अपडेट पहिली बातमी तुम्हाला समजली। दुसरी बातमी समजून घ्या। चला बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता। बातमी नंबर 2 बघा आता, रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, सरकारने घेतला हा निर्णय। तर बघा आता रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी काय आहे। रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। रेशन कार्ड धारकांना KYC करण्याची शेवटची तारीख हे बघा 31 मार्च 2025 दिली होती, मात्र आता ही मुदत आणखीन 1 महिना वाढवून देण्यात आली आहे। बघा KYC संदर्भात वाढ झालेली आहे। KYCसाठी हे बघा सरकारने आता KYC करण्यासाठी 31 एप्रिल 2025 मुदत दिली आहे। तर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे। अजूनपर्यंत तुम्ही KYC केले नसेल तर करून घ्या। हे बघा सरकारने आता KYC करण्यासाठी 31 एप्रिल 2025 मुदत दिली आहे, ही तारीखपर्यंत मुदत दिली आहे। याबाबत विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की चौथ्यांदा मुदतवाढ करण्यात येत आहे, ही शेवटची संधी असणार आहे। यानंतर रेशन कार्ड KYC करण्याची मुदत वाढवण्यात येणार नाही, त्यामुळे तुम्ही 30 एप्रिल 2025 पर्यंत KYC करू शकता। यानंतर कोणालाही KYC करता येणार नाही, यामुळे त्या व्यक्तीचे रेशन कार्ड रद्द होणार आहे। यामुळे त्यांना मोफत धान्य मिळणार नाही। सरकारने रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी ही KYC करणे गरजेचे आहे। ओके, समजलं तुम्हाला? तर 31 एप्रिलपर्यंत मुदत दिलेली आहे, त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत ज्यांची KYC बाकी आहे रेशन कार्डाची, तर रेशन कार्ड KYC करून घ्या। मुदत वाढलेली आहे बरं, 31 एप्रिलपर्यंत वाढलेलं आहे, त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत तुम्ही KYC करून घ्या ज्यांची बाकी असेल त्यांनी। तर ही महत्त्वाची अपडेट होती। खुशखबर तर नव्हती, KYC संदर्भात अपडेट होती। ठीक आहे, खुशखबरच आहे। ज्यांची बाकी आहे KYC त्यांच्यासाठी तर खुशखबरच आहे, कारण त्यांची KYC बाकी आहे। ज्यांची बाकी असेल त्यांनी करून घ्या, जरी नाही केलं तर मग तुमचं रेशन बंद होईल बरं, त्यामुळे करून घ्या। KYC करणं फार गरजेचं आहे। ठीक आहे, तर सरकारने KYCसाठी 31 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे, त्यामुळे सर्वांनी KYC पटकन करा बाकी असेल तर। चला आता पुढील बातमी समजून घ्या। ही बातमी तुम्हाला समजली, पुढील बातमी समजून घ्या आता। चला बातमी नंबर 3 बघा आता। बातमी नंबर 3 आहे, महत्त्वाची बातमी आहे। तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे, सुरू होणार आहे नवीन एक्सप्रेस ट्रेन। या 18 रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर। हे बघा, तर एप्रिल महिना सुरू झाला आहे। दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते। दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते। उन्हाळी सुट्ट्यांमुळे या काळात दरवर्षी रेल्वे गाड्या हाऊसफुल धावतात। खरे तर उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की अनेक जण आपल्या नातलगांकडे निघतात। शहरात कामाला असणारी मंडळी आपल्या मूळ गावाकडे परतते। काही जण पिकनिकसाठी निघतात। दरम्यान गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी रेल्वेच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। बघा निर्णय काय घेण्यात आला आहे समजून घ्या। हे बघा, उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। बघा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, त्यामुळे अनेक जण प्रवास करतात, त्यासाठी रेल्वेचा प्रवास करतात। त्यासाठी आता जे रेल्वे प्रशासन आहे त्यांनी एक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। पश्चिम रेल्वेकडून उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर उधना ते मालदा टाऊन दरम्यान
2 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर कुठे बघा उधना, हे बघा उधना ते मालदा टाऊन दरम्यान दोन्ही उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर बघा अतिशय दमदार ही अपडेट होती. तर ही अपडेट पण तुम्हाला समजली. तर ज्या काही आजच्या टॉप बातम्या त्या टॉप बातम्या तुम्हाला मी सांगितलं. तर टॉप बातम्या असो किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट असो, सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगत असतो. आता संपूर्ण अपडेट तुम्हाला एकदम सिंपल भाषेत मी सांगितलं, एकदम सोप्या भाषेत सांगितले. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला समजली. त्यानंतर ज्या काही आज रोजीच्या टॉप बातम्या त्या महत्त्वाच्या कामाच्या बातम्या त्या कामाच्या बातम्या देखील मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं. तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू एखादी नवीन अपडेटमध्ये, एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, एखादी नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.